रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा सुभाषनगर शाखेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा रायगड प्रवक्ता आर.एस. गायकवाड, रायगड संस्कार प्रमुख विद्याधर जाधव, भारतीय बौद्ध महासभा तालुका सचिव राहुल गायकवाड, माजी महिला अध्यक्ष मायावती गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष संतोष गायकवाड, खजिनदार संतोष गायकवाड, सदस्य गणेश कांबळे, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा सुभाषनगर, महिला सचिव मानसी कांबळे, महिला खजिनदार गीता कांबळे, अध्यक्षा जयश्री गायकवाड, अश्विनी गायकवाड, वैशाली गायकवाड, प्रमिला कदम आदी उपस्थित होते. रमाबाई आंबेडकर या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. सर्व आंबेडकर अनुयायी त्यांना आईची उपमा देतात. माता रमाई यांना जीवनात फारच दुःख सहन करावे लागले. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. रमाईंनी 28 वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांची साथ दिली. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाई एकट्या पडल्या होत्या. रमाईने आपल्या दृष्टीने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. रमाईचे शरीर काबाड कष्टाने पोखरून गेले होते. 1935च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे 1935ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषध उपचारही लागू होत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईंच्या जवळ बसून राहिले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत बोलण्याचा प्रयत्न करीत असत, पण अंगात ताण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत. कॉफी आणि मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करत असत. खूप प्रयत्न करूनही त्यांचा आजार केल्या काही बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दिनांना पोरका करणारा दिवस उजाडला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता रमाईच्या प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी 2 वाजता प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा रमाई दुरावली. मायेची सावली निर्माण पावली. आमची रमाई माऊली पहाडासारखे महामानव डॉक्टर बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाईंमध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. KP न्यूजकरिता खोपोली ब्युरो रिपोर्ट.